क्लूरक या नावाने ओळखले जाणारे कार्ला हे शैल्यगृह प्राचीन शैल्यगृहांमध्ये अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या बौद्ध केंद्रांपैकी एक आहे. येथील गुंफा इंद्रायणी नदीच्या उत्तरेस 100 मीटर उंचीवर डोंगरात कोरलेल्या आहेत. भाजे गुंफा समूहापासून या गुंफा साधारण 8 किमी अंतरावर कार्ला येथील 6वे-7वे शतक या काळातील हिनयान आणि महायान पंथीय कलेचा उत्कृष्ट आविष्कार येथे पाहायला मिळतो. या गुंफा समूहात एक चैत्यगृह आणि बाकीचे सगळे विहार आहेत. सातवाहन राजवटीच्या काळात भारतात कोरल्या गेलेल्या या प्रकारच्या सर्व चैत्यगृहांपेक्षा कार्ला येथील चैत्यगृह मोठे आहे. या चापाकृती चैत्यगृहापुढे एक वरांडा आहे. चैत्यगृहामध्ये असलेल्या खांबाच्या 2 ओळी त्याची 3 भागात विभागणी करून स्तूपाच्या मागे एकत्र येतात. या 3 भागांपैकी भिंतीलगतच्या दोन्ही भागांचे छत सपाट आहे, तर मधल्या स्तूपासमोरील भागातील स्तंभांनी एका मोठ्या तुळईला आधार दिलेला आहे. त्या तुळईचे वरचे छत गजपुष्पाकृती आहे, जे स्तूपाच्या वर अर्धगोलाकार बसलेले दिसते. या छताला लाकडी तुळ्याही जोडलेल्या दिसतात. या गुंफाच्या निर्मितीसाठी विविध लोकांनी दान दिलेले दिसते. त्यामध्ये मराठी परिवारातील एक राजकुमार, व्यापारी आणि व्यापाऱ्यांच्या श्रेणी, भिक्षू भिक्षुणी आणि सामान्य स्त्री पुरुष भाविक यांचा समावेश होतो. येथे आढळणाऱ्या निरनिराळ्या शिलालेखांमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या 27 लोकांची नावे समजतात. तसेच अनेक ठिकाणांची नावे समजतात. उदाहरणार्थ वैजमती, टोपारा. त्याचप्रमाणे काही न ओळखता आलेली ठिकाणे, उदाहरणार्थ उमेनकट, धेनुकाकट या ठिकाणचे बहुतेक दानकर्ते यवन ग्रीक होते. भारतीय पुरातत्व खात्याने या गुंफा गॅझेटच्या नोटिफिकेशन क्रमांक 2704 दिनांक 26/5/1909 नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केले आहे. आवाज घुमतोय. लाईटी वगैरे काय ते ठेवायला पाहिजे ते अंधार झाल्यामुळं. हे ॲक्च्युली मेडिटेशन इथे करतात ना, त्याच्यामुळे. सुंदर बनवलं. सुंदर आहे, सुंदर. त्या काळात कशा बनवलं. तिथला घ्या तो त्यांनी सांगितलं.